देवघरात कोणते शुभचिन्ह असल्याने घरात सदैव लक्ष्मीचा वास राहतो. प्रत्येक घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातले देवघर किंवा मंदिर. आपल्या देवघरात किंवा मंदिरात आपण देवी देवतांचे पूजन करतो. असे म्हणतात की आपल्या घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो, ज्यांच्या पूजनाने घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि घरात सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिर हे ईशान्य कोपऱ्यात असावे. ईशान्य ही दिशा देवी देवतांच्या वास्तव्याची दिशा मानली जाते आणि या दिशातून शुभ परिणाम प्राप्त होतात. वास्तुनुसार घराच्या मंदिरात किंवा देवघरात अशी काही चिन्हे आहेत जी पूजेच्या ठिकाणी ठेवल्याने त्याची शुभ फळं प्राप्त होऊन अनेक फायदे होतात. सोबतच माता लक्ष्मीची नेहमी कृपा होऊन घरात धनधान्य आणि सुख समृद्धीची भरभराट होते. तर जाणून घेऊया ती कोणकोणती शुभचिन्हे आहेत. 1. स्वस्तिकचे चिन्ह. आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिकच्या चिन्हाला खूपच शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यात स्वस्तिक चिन्हाचा वापर आपण करतो. स्वस्तिकचे चिन्ह हे लक्ष्मी कुबेराला प्रसन्न करणारे एक महत्त्वाचे चिन्ह मानले जाते. म्हणून घराच्या पूजास्थळी स्वस्तिक अवश्य काढावे. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवून त्याखाली शुभ लाभ लिहिल्यास घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. 2. कमळ. पूजेच्या ठिकाणी कुंकू किंवा चंदनाने पद्मकमळ किंवा अष्टदल कमळाचे चिन्ह बनवावे. हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पूजेच्या ठिकाणी हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मीनारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. तसेच या चिन्हाच्या प्रभावाने घरातील ताणतणाव दूर होऊन चांगले आरोग्य लाभते. 3. कळस. घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगल कलश बनवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध होऊन घरात प्रसन्नता राहते आणि सर्व प्रकारच्या अडचणी अडथळे दूर होतात. वास्तुनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात सुख समृद्धी येऊन धनाची कमतरता होत नाही. 4. श्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरातील पूजेच्या ठिकाणी कुंकवाने हे चिन्ह बनवल्यास जीवनात सुख समृद्धी येते. तसेच श्री हे चिन्ह शुभफळ देणारे असून देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते. वास्तुनुसार ज्या घरात श्रीचे प्रतीक असते त्या घरात धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही. तसेच घरातील सदस्यांमध्ये प्रेम निर्माण होऊन मतभेद होत नाही. ज्या घरात पुढच्या ठिकाणी श्रींचे प्रतीक असते त्या घरात माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो. 5. लक्ष्मीची पावलं. घरातील पूजेच्या ठिकाणी लक्ष्मीची पावलं बनवू शकता. हे मंगल ग्रहाचे प्रतीक मानले जाते. तसेच तुम्ही पूजाच्या ठिकाणी गायीची खुरही बनवू शकता. गायीची खुरं बनवल्यानेही सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. धन्यवाद.